सभासदांना होईल। मला हे सांगत असताना मला 2-3 गोष्टी बोर्डाच्या निदर्शनास मला आणून द्यायच्यात की आता मार्च महिना सुरू झालेला आहे। 1 महिन्यात मला वाटते कारखाना आपला बंद होणार आहे। मी माहिती घेतली असता मला कळतंय की 2.5 लाखाच्या आसपास साधारणतः ऊस राहिलेला आहे। चेअरमन संचालक बोर्डाने मागं पेपरच्या माध्यमातून दिलेलं आहे की कारखाना बंद झाल्यानंतर आम्ही उर्वरित पेमेंट करणार आहे। तर मला या निमित्ताने मला बोर्डाला मुद्दामून सांगायचं आहे की तुम्ही जरी देणार असला तरी हे नीट लक्षात घ्या की 30 मार्च हा महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळं 20 तारखेच्या आत जी काय FRP नियमाप्रमाणे जी बसती त्या FRPचे पैसे व्याजासकट सभासदांच्या खात्यावर तुम्ही जमा करण्यात यावेत। तसेच ज्या सभासदांची बिलं कारखान्याने अनामत म्हणून जे ठेवलेले आहेत ते सर्व पैसे ज्या त्या सोसायटीला वर्ग करण्यात यावेत। जर का तुम्ही बिलं लवकर जर का केली नाहीत तर गोरगरीब सभासद जो काय 10 एकरवाला जो आहे तो त्या ह्याच्यातनं वंचित राहील। PDC बँकेकडनं ज्याला ती 3% सूट मिळते त्यातनं तो वंचित राहील। त्यामुळं चेअरमन संचालक बोर्डाने तात्काळ FRP जी काय कायद्याप्रमाणे जी बसती त्याचे पैसे आणि त्यावरील व्याज हे तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावेत। दुसरं मला पुन्हा एक बोर्डाला माझी विनंती राहील आमच्या कृती समितीची की मध्यंतरी पेपरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की कारखान्याच्या सभासदांनी जर का बाहेर ऊस जर का घालवला तर कारखान्याकडनं जे काही सुविधा पुरवल्या जातात त्या सगळ्या बंद केल्या जातील। उदाहरणार्थ साखर दिली जाते, तागाचं बी दिलं जातं, दंच्याचं बी दिलं जातं किंवा इतर गोष्टी काय जे काय असतील त्या बंद केल्या जातील असं जे काही स्टेटमेंट चेअरमन संचालक बोर्डाने जे दिलेलं आहे हे तात्काळ त्यांनी माघारी घेण्यात यावं। कारण ह्यात कृती समितीच्या वतीने आम्हाला एवढंच सांगायचं आहे की सोमेश्वर कारखान्याचा महाराष्ट्रात 1 नंबरचा भाव तुम्ही देत आलेला आहात। मग 1 नंबरचा भाव देत आलेला असताना सुद्धा सोमेश्वरचा सभासद बाहेर ऊस का घालतो ह्याचं आत्मपरीक्षण हे बोर्डाने केलं पाहिजे। तुम्ही कारखाना ज्या वेळेला शेतकी ऑफिसचं परिपत्रक ज्या वेळेला देतो तर त्या परिपत्रकानुसार सभासदांचा ऊस तुटला जातो का हे नीट तपासलं पाहिजे। ठीक आहे 10 दिवस 5 दिवस एक मागं पुढं होऊ शकतो, परंतु जर का सभासदाचा ऊस 7व्या महिन्यातला ऊस जर का कारखाना पट्टा पडायच्या वेळेला जातोय असं जर का असेल तर त्या सभासदांनी काय करायचं। 10-10 टन 15-15 टनाला तिथं जोडा बसतोय, पाण्याची अडचण आहे, त्याचं गव्हाचं पीक म्हणा हरभऱ्याचं पीक म्हणा हे बुडते। तर ह्याचा विचार संचालक बोर्डाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करणं गरजेचं आहे। तर जो काय निर्णय कठोर निर्णय जर का संचालक मंडळ जर का परत ह्याच्यावर सभासदांच्यावर जर का घेणार असेल तर तो त्वरित संचालक बोर्डाने माघारी घेण्यात यावं आणि कुठलीही कारवाई त्यांच्यावर करण्यात येऊ नये अशी कृती समितीच्या वतीने चेअरमन संचालक बोर्डाला आमची विनंती राहील। त्याचबरोबर बोर्डाला हेही आमचं सांगणं आहे की गेले 3 वर्ष झाले आम्ही पाहतोय की आपल्या इतिहासात आपल्या कारखान्यात जळीताचा ऊस कधीही येत नव्हता मोठ्या प्रमाणात। चुकून जर का एखादा फड पेटला तर ती कारवाई आपण करत होतो, परंतु अलीकडच्या ह्या 3 वर्षात 80 ते 90% ऊस तोडणी वाहतूकदार हे जाळून आणतात आणि त्याचा फटका तो सभासदाला बसतोय। तर ह्यात सुधारणा होणं फार गरजेचं आहे। त्यामुळं ज्या ज्या लोकांची ऊसं जाळलेली आहेत त्याचा एक सहानुभूतीपूर्वक विचार संचालक बोर्डाने केला पाहिजे करावा आणि ज्या सभासदांची ऊसं
17-18 महिन्याच्या नंतर जी गेलेले आहेत, 19 महिन्यांनी गेले आहेत, 20 महिन्यांनी गेलेले आहेत, त्या सर्व सभासदांना खोडवा 12-13 महिन्यानंतर आम्ही खोडवा नेऊ असा कारखाना म्हणत आलेला आहे. तर परिपत्रकानुसार ज्या ज्या सभासदांचं त्या पद्धतीने कारवाई झालेली नाही आहे कारवाई, तर त्या सभासदांच्यावर त्या सभासदाला अनुदान देण्याचा विचार केला पाहिजे, करावा, की जेणेकरून ह्या पद्धतीने जर का संचालक मंडळाने जर का सभासदांना योग्य तो न्याय दिला तर निश्चित मला खात्री आहे की पुढल्या वर्षीपासून सोमेश्वरचा एकाही सभासदाचा ऊस बाहेर जाणार नाही. कारण माळेगाव कारखान्याचा जर का तुम्ही माहिती घेतली तर माळेगाव कारखान्याचा 99% सभासदाचा ऊस बाहेर जात नाहीत, सभासद तिथला बाहेर देत नाहीत. मग आपणच का देतोय ह्याचं आत्मपरीक्षण चेअरमन संचालक बोर्डाने केलं पाहिजे. आणि सिव्हिलच्या बाबतीत सिव्हिल खात्याचं जे आपलं ऑफिस आहे त्या सिव्हिल खात्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आलेला आहे अशी माहिती आम्हाला मिळते. तर लेबर ऑफिसरच्या बाबतीत ज्या पद्धतीने चेअरमन संचालक बोर्डाने कारवाई केलेली त्याच पद्धतीने अंतर्गत तपासणी चेअरमन संचालक बोर्डाने करण्याची नियुक्ती करावी. आणि नियुक्ती केल्यानंतर जे काय त्यांच्या पुढं जर का आलं तर निश्चित मला खात्री आहे की त्यांच्यावरसुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले जातील, असं माझ्या दृष्टीने नक्की चांगलं कारखान्याच्या हिताचं होईल. आणि पुन्हा एकदा आम्हाला एवढंच सांगायचं फक्त की हे जे काही गोष्टी ज्या आम्ही संचालक बोर्डाला जे काही सुचवलेल्या आहेत त्याचा गांभीर्यपूर्वक विचार त्यांनी केला पाहिजे, करावा अशी आमची विनंती. आणि पुन्हा एकदा चेअरमन संचालक बोर्डाने जो काय लेबर ऑफिसरच्या बाबतीत जो काय विषय घेतला आहे आणि कारवाई करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल कृती समितीच्या वतीने संचालक बोर्डाचं आम्ही अभिनंदन करू. आणि अशाच पद्धतीने सगळ्या कारखान्याच्या स्टाफवर अंकुश राहिला पाहिजे, अंकुश ठेवा, एवढंच ह्या निमित्ताने मी सांगतो.